तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो, तसे संकेत काँग्रेस आणि भाजपाकडून सध्या मिळत आहेत। सुजय विखे हे आमच्या संपर्कात नसून त्यांचा फोन बंद असल्याची कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिलाय। त्यामुळे आता सुजय विखे पाटील हे भाजपात जाणार हे निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। कदाचित उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो आणि भाजपकडून सुजय विखे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। तर सुजय विखे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय। सुजय विखे यांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये असा माझा सल्ला असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। विखेंचा जो काही निर्णय घेण्याच्या त्या मनस्थितीमध्ये त्यांनी तो थांबवला पाहिजे असं आमचं मत आहे, कारण की शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीकडे नगरची जागा असल्यामुळे त्यातून हा खरा पेच प्रसंग निर्माण झाला आणि तो सोडवण्याचा आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत। आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्कात आहोत। सुजय विखेंचा नंबर बंद असल्यामुळे त्याचे संपर्क होऊ शकत नाही, त्यामुळे राधाकृष्णनच्या विखे पाटलांच्या मी संपर्कात आहे, त्यांनाही मी सांगितलेलं म्हटलं हे सगळं जे काय ऐकतोय किंवा जे माध्यमातून पाहतोय त्याला पूर्ण विराम देता आला पाहिजे आणि अशा पद्धतीने होऊ नये। माझाही प्रयत्न आहे की राष्ट्रवादीशी डायलॉग मी करत आहे। कदाचित हा विषय उद्याच्या बैठकीमध्ये निश्चित राहुलजींना सुद्धा आम्ही अवगत करू, यातून मार्ग काढण्याचा आमचा अजूनही प्रयत्न, अजूनही काही वेळ गेलेला नाही।